मित्रांनो आत्ताच कोरेगाव या ठिकाणी खूप मोठा मैदान झाला। या मैदानामध्ये जो एक नंबर प्राप्त केलेला या ठिकाणी आपण पाहू शकतात शंभू पुन्हा मुंबईला उतरलेला आहे आणि आज शेठ देखील आहेत। शेठ नमस्कार। नमस्कार। आज 82 वर्षाची प्रथा तुम्हाला लाभली, मैदानात एक नंबर केला। खरोखर कोरेगाव हिंदकेसरी जे मैदान आहे आज 82 वर्षाची परंपरा आहे त्यांची। 82 वर्ष होतं हे मैदानाला यावर्षीचं आणि या 82 वर्षाचा जो मान आहे आपल्या शंभू आणि मेहरबानी मिळवलेला आहे, अतिशय आनंदामय गोष्ट आहे। कारण का एवढ्या वर्षाचा हिंदकेसरीचा किताब आज राऊत कुटुंबाला मिळाला नव्हता, पण याच्या पहिले मिळाला होता जो सोन्या होता आमचा। पण त्यानंतर 20-25 वर्षाची मध्यंतर खूप गॅप आहे, पण त्याच्यानंतर आमचा शंभूने तो आज किताब आम्हाला राऊत कुटुंबाला मिळवून दिला। ह्याच्यामध्ये संपूर्ण बदलापूर असेल, माझे मित्रपरिवार असेल, माझी फॅमिली असेल, हे संपूर्ण खुश आहे। आजचा एक खूप मोठी दुःखित घटना झाली। आज आपल्यातून जो तुमच्या नावासाठी पळाला आणि तुमच्या पूर्ण या राऊत कुटुंबासाठी पळाला असा डोंगरिया, मी देखील जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा मी देखील भावूक झालो आणि मी विचार केला की माझ्यावर ही प्रथा येतात, ज्या मालकावरती ती किती प्रथा येत असेल। आज त्यांच्याही डोळ्यातून कधी अश्रू थांबत नाही डोंगरियासाठी, काय बोलत? डोंगरिया खूप आमच्यासाठी खास असेल, कारण का त्यांनी जेव्हा माझ्या पडत्या काळामध्ये त्यांनी या मुंबईमध्ये येऊन आज 1500 किलोमीटर येऊन माझं नाव जे कमावलं आणि कुठेही मधल्या कालांतरामध्ये शर्यतीमध्ये बॅकफुटला असल्याने डोंगरिया आल्याने पण मी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलो। त्याचं एकमेव कारण आहे आमचा डोंगरिया। आणि खरोखर अजिम शेठ असतील हे एकदम दोस्तीला जागणारी व्यक्ती आहे। आज कुठलेही संबंध नसताना त्यांनी मला एवढा मोठा नंदी पाठवून दिला होता, त्यांचे मी उपकार कधी विसरू शकत नाही। आणि माझ्याकडे हा डोंगरिया जरी गेला असेल तरी अजिम शेठचा शंभू आहे, त्यांनी कधी पण मला अर्ध्या रात्री जरी बोलला तर शंभूसुद्धा मी तिकडे त्यांना देईल पाहायला। आता नक्की काय झालं डोंगरियाला, काय समजलं का? डोंगरियाला असं झालं होतं की त्याची लघवी आणि जे आपली संडास ती कोंडली होती, त्याच्यामुळे त्याला पचनक्रिया होत नव्हती। लघवी केल्याने तर त्याला गॅस झाला आणि त्याच्यामध्ये डोंगरिया गेला। कालांतराने मला त्यांनी फोन केला होता परवा दिवशी, पण मी अड्ड्यामध्ये होतो आणि माझा फोनसुद्धा स्विच ऑफ होता। जर 100% मी जर फोन उचलला असता तर मी त्यांना आमचे जे डॉक्टर आहेत बल्लाळ डॉक्टर जे कर्नाटकला राहतात त्यांना 100% पाठवण्याचा प्रयत्न केला असता। आता पूर्ण सर काय आता आणखी काय विधी आहे का तिकडे, दशक्रिया वगैरे काय त्यांची? मला त्याची काही कल्पना नाही, पण मी काल त्यांना फोन केला होता, अजिम शेठला पण केला होता, पण ते त्या दुःखामध्ये असल्याने त्यांच्या भावाला केला, पण त्यांच्या भावाने फोन उचलला आणि बिचारे भाऊक आहेत खूप। आणि एक खरोखर डोंगरिया खूप त्यांच्या घरातलं सदस्याप्रमाणे आणि खरोखर खूप जीव होता डोंगरिया। आणि त्या डोंगऱ्याच्यामुळे त्यांची खरं म्हणजे ओळख निर्माण झालेली आहे। आणि त्या डोंगऱ्यामुळे डोंगरिया गेला तर त्यांना खरोखर तो खूप त्यांच्यासाठी भावना क्षण आहे। आणि जर त्यांच्याकडे पुढे काय विधी वगैरे असेल तर मी जाण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, एवढा मोठा हिंदकेसरीचा मैदान होता, एका दिवसा अगोदर पहिरा नव्हता, अचानक नियोजन झाला, अचानक मध्ये केलेला नियोजनच सक्सेसफुल होतो असाकडे ते मला दिसलं। आणि तुम्हाला असं वाटलं बाबा भले हा बॅकफुटला आहे पण हा नंबर करू शकतो? 100% याची कल्पना मला 100% होती की मी पहिरा करताना मला माहीत होतं की नंबर होणार, कारण का दोन मित्रांचं एकमत जुळलं आणि चांगल्या प्रकारे जर मन खोलून जर बैल दिला तर 100% एक नंबर होणार। आणि मी त्या दिवशी कान्हा शेठला फोन केला की आपल्या मेहरबानचं नियोजन काय, तर ते म्हणाले शेठ नियोजन काहीच नाही, 22 तारखेचं नियोजन 3 फेऱ्याचं मुंबईला होणार होतं, कॅन्सल झालं। पण त्यांनी डायरेक्ट सांगितलं शेठ काही नियोजन तुम्ही सांगा। मी 100% बैल बोललो आपण कोरेगावला पळायचं। ते अजब झाले बघा, त्यांची बाईटसुद्धा आहे की मी चकित झालो की एवढा मोठा नंदी असेल आणि कंटिन्यू शंभू फायनलमध्ये आणि मेहरबानचं कुठंही नाव नाही, तरी मला शंभू दिला। तर मला फोन आला तर खूप त्यांना ही गोष्ट वाटली। 100% नंदी पळत असेल तर प्रत्येकाचा मी स्वतः आवर्जून फोन करत असतो। मला कुठल्याही प्रकारचा घमंड नाही आहे की माझा नंदी एक नंबर आहे, मला लोकांचे फोन आले पाहिजेत। माझ्यामध्ये कुठलीही अशी गोष्ट नाही आहे, कारण का प्रत्येकाचा बिचारांचा नंदी पळत असतो आणि ते अफाट त्या नंदीसाठी मेहनत करत असतात। आणि त्यांचा नंदी जर चांगला पळत असेल तर मी 100% त्यांचा नंदी आणि शंभूमध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, जसे मैदान चांगले पार पडत गेले ना, तसेच वावा देखील व्हायला लागले आणि तसेच आणखी प्रश्न देखील निर्माण व्हायला लागले। आणखी प्रश्न असे निर्माण झाले का बाबा हा इंजेक्शनवरती बोलतो, याच्यावरती बोलतो, तर त्यांना माझं एकच सांगणं असेल का एखादा नंदी समजा तशा पळणारा असेल तर प्रत्येक वेळीना प्रत्येक मैदानात तो पळणार नाही आणि प्रत्येक मैदानात एक नंबर करणार नाही, कारण का तो नंदी महिन्यानी 2 महिन्यांनी बाहेर तो डायरेक्ट, काय बोला, त्या कपाटामध्ये पूर्ण बैलांच्या वस्तू आहेत।
ते त्याचे मेडिसिन असेल, म्हणजे दुखणं असेल काय बाकीचे स्प्रे वगैरे ते चेक कर पूर्ण. आणि जर मेडिसिन जर बैलांना चालू असते तर 2 माझे नंदी 1 नंबरमध्ये असते शंभूच्या खालो. पण त्याच कुठेतरी बॅकफुटला आहेत, कारण का जर स्टेरॉइडवर जर बैल पाळली असती तर लोकांना करोडोची बैल घ्यायला लागली नसती. साधा बैल आणून त्याला इंजेक्शन देऊन तो 1 नंबर केला असता. स्टेरॉइड असं नसतं बघ, ज्याला जो पैलवान आहे, एखादा आपण बॉडी बिल्डर असेल, स्टेरॉइड घेतल्यानंतर बरेचशा काय त्याच्या बॉडीमध्ये मसल असतील, मग त्याला वर्कआउट करायला तेवढी ताकद मिळते. बैलगाडी क्षेत्रात मला तर अजूनपर्यंत माहीत नाही स्टेरॉइड. आज वडील असते तर आनंद गगना पलीकडे गेला असता. खूप आनंद झाला असता, कारण का एवढ्या वर्षापासून वडिलांचं सुद्धा स्वप्न होतं आणि ते खरं करून मी साकार केलं आहे. तर संपूर्ण फॅमिलीसुद्धा बोलते. काल आमची मोठी आई मला तेच सांगत होती की बापाने जे नाही केलं ते पोराने करून दाखवलं, कारण बापाच्या स्वप्नांसाठी. आणि खरोखर पप्पांच्यासाठी सगळ्या काय गोष्टी आम्ही करत असतो. संपूर्ण कुटुंब असेल, मी आणि माझे काका असतील, आम्ही संपूर्ण वडिलांचं नाव करण्यासाठी या बैलगाडी शर्यत झोपतच असतो. कारण का वडिलांना शौक असल्या कारणाने एवढा अपाट शौक होता की कधी कधी शर्यती असतात जेवायची सुद्धा नाही, कारण का शर्यतीचं खूप मोठं म्हणजे प्राधान्य मानायचं. पण बैलगाडी क्षेत्राला पहिले प्राधान्य होतं वडिलांकडून, आणि त्याच्यामुळे त्यांचा शौक टिकवण्यासाठी संपूर्ण राऊत कुटुंब असेल आम्ही जगतो. आणखी विचारायचं झालं ना तर या ठिकाणी ना आता कोरेगावचं तर मैदान पार पडला, आणखी कोणत्या मोठ्या मैदानासाठी तयारी असेल? येत्या 9 तारखेला शंभू पळणार आहे. घाटावरतीचं आपलं 3 फेऱ्याचं जे मैदान आहे, जे शहापूरला कराड साईडला जे शहापूर आहे तिथे 3 फेऱ्याचं जे मैदान आहे तिथे शंभू पळणार. आता ना तुम्ही म्हणजे दिलखुश आता पहिरे झाले, तुम्ही सांगितलं देखील लोकांना, कुणाकडनं लपून ठेवलं नाही का बाबा हा पहिराला माझ्या ते आहेच बाबा? मी लपवत नाही आणि लपवणं चुकीचं वाटतं मला. आणि कसं आहे ते माहिती आहे का, लपून पब्लिकांना विचारामध्ये ठेवणं हे मला जमत नाही, कारण का शंभू हा सर्वांचा आहे. कारण का शंभूवर प्रेम करणारे लोक असतील त्यांचा आहे तो, तर त्यांच्यासाठी पहिरे चांगले चांगले करत असतो. आणि शंभूचे चाहते अजून वाढतील आणि शंभूवर लोकांचं प्रेम अजून कसं वाढेल याचा माझ्याकडे प्रयत्न खूप असतो. मुंबईचा हिंदकेसरी ड्रायव्हर वरती जाऊन हिंदकेसरी झाला पूर्ण. एकमेव त्याचं कारण शंभू आहे. कारण का कुणाल हिंदकेसरी ड्रायव्हर होणं, कारण हिंदकेसरी मैदानामध्ये 1 नंबर नाही केला कुणालनी कधी, तर 1 नंबर शंभूनी केला कोरेगावमध्ये. आणि सर्वात मानाचं जे मैदान आहे महाराष्ट्रातलं पहिलं 3 फेऱ्याचं जे कोरेगाव मैदान आहे, त्या कोरेगाव मैदानामध्ये एवढी 82 वर्षाची परंपरा आणि त्याच्यामध्ये हिंदकेसरी शंभू झाला आणि कुणाल झाला. ही खरोखर खूप मोठी माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण कुणाल माझा मित्र आहे चांगल्या प्रकारे, आणि तो एकदम त्याचा स्वतःचा बैल म्हणून तो त्याला पळवत असतो. मैदान पार पडला, तसेच आप्पांची थाप तुमच्या खांद्यावर पडली, शाबास पट्ट्या नाव कमवलं. आप्पा हे आमच्यासाठी खूप आनंदराव आप्पा जे आहेत आपले आमच्यासाठी खूप खास व्यक्ती आहे माझ्यासाठी. आणि एवढ्या वर्षापासून लहान असल्यापासून आप्पांना बघतो आणि ती व्यक्ती अजूनही तशीच आहे. सगळ्यांशी मन मोकळं प्रेमळ, कोणी आला त्याला मिठी मारतील, थंड आप्पा असतील, एवढी मन मिळव व्यक्ती आहे. आणि त्यांच्या नंदीला मी तर कधीच आजपर्यंत नाकारत नाही बैल द्यायला. मध्ये आप्पांनी मागितलं होतं, एका शब्दावर बैल दिला होता. संबंध टिकले पाहिजेत. आप्पांचे आमचे खूप वर्षापासून संबंध आहेत. आप्पांनी बऱ्याचशा स्टोऱ्यासुद्धा सांगितलेल्या आहेत मला वडिलांच्या. आणि आप्पांचे खूप खरं सांगतो, या बैलगाडी क्षेत्रात अनुभवी माणूस आहे, जुना माणूस आहे. आणि या बैलगाडी शर्यती क्षेत्रावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा उभा राहणारा माणूस आहे. आणखी विचार केला ना तर मैदान खूप मोठं होतं आणि या भल्या मोठ्या मैदानात भले भले पहिरे होते. काय सांगाल तुम्ही? मैदानामध्ये भले भले पैरे होते आणि सगळे टॉपचेच पैरे होते. कारण का बरीचशी लोक बोलले आज शंभूला 1 नंबर होणार नाही, कारण का गट बघितल्यावर लोकांनी बघितलं अरे हो पैरा आहे, ठीक आहे बरेचशा लोकांना. पण मला माहीत होतं, आजही तुम्ही कानाशेटला कधी पण विचारा की कानाशेटला बोललो होतो आणि माझ्या मुलांना पण बोललो होतो 1च नंबर होईल. आणि माझा भाऊ पण साक्षीदार आहे, त्याला मोठा भाऊ आहे आमचा सर्वात, त्यालाही विचारा मी एक बोललो होतो की 1च नंबर होणार. कारण का बैलांच्या पळण्याच्या जोरावर आपण सांगत असतो की खरोखर नंबर होईल. इतरही नंदी तेवढेच पळतात, पण मला माझ्या बैलांवर विश्वास आहे. मित्रांनो, आज या मुंबईमध्ये 2 मानाचे मोठे मोठे मैदान पार झाले. थारचा मैदान झाला, 3 लाखाचा मैदान झाला, तरीही कुठल्या गोष्टीचा घमंड न करता त्यांनी स्वतःहून समोरच्या पैऱ्याकऱ्यासाठी बैल मागितला आपल्या पैऱ्यासाठी. काय बोलाल? तो पण बॅकफुटला असता बोलू शकत नाही, पण थोडा मागे होता. हो 100%. कारण का मेहरबानचं नाव कुठेही नव्हते. ज्या मैदानात मी 1 नंबर करतो आणि मेहरबान सेमीला मार खातो, आणि ते पण वेगळा कुठला तरी बैल होता, नाव रूपात पण मेहरबान बरोबर बैल नव्हता, पण त्या बैलामध्ये पाहिला तर, आणि त्याच्यामध्ये अजून सेमी बाद झाल्यानंतर अजून कुठेतरी
बॅकला आला बैल. पण मला माहीत होता की खरोखर तो नंदी पळतोय. कानाशेठचा जो नंदी आहे, दीपक शेठ पाटलांचा जो मेहरबान आहे, तो 100% पळतोय. मग तो बैल जर असा एकटा ओसाड राहील आणि मी कोणाच्या तरी पळणार, पण मला कुठेतरी हार मिळणार, तेच नको. नवीन बैल घेऊन एक नंबर करूया. सातत्याने तिन्ही नंबर असतील ते एक नवीन बैलच घेऊन मी केलेले आहेत. कारण का 2 जे पहिरे होते माझे, एकदा रायबान होता, तो नंतर मथुरमध्ये पळाला, आणि जो देवा होता तो नंतर देवामध्ये पळाला कोरेगावला. देवा पण गाडी बसली ना? हो, 2 नंबर झाला त्यांचा. मग मी नवीनच बैल घेऊन 1 नंबर केलेला आहे. ठीक आहे, काही म्हणजे ही गर्वाची गोष्ट नाही आहे, पण माझा नंदी पळतो म्हणून मी नवीन पहिरे घेऊन नंबर करू शकतो, नाहीतर मला तेवढं सहजासहज जमणार नाही. मित्रांनो, असंच उदाहरण बघायला गेलं तर चटणी भाकरीचा राज आहे, त्याबद्दल तुम्ही मागे वाईटमध्ये बोलले. हो, चटणी भाकरीच्या राजाचा एकच विषय आहे की ज्या दिवशी ते त्यांचा नंदी जर पळत असेल की उजवीला वगैरे, तर 100% त्यांना नंदी देईल. कारण का ह्याच्या पहिले जर त्या बिचाऱ्यांना गरिबांचा नंदी आहे आणि त्यांची हालाकीची परिस्थिती होती, मी ह्याच्या पहिले पण त्यांच्या बाईट बघितलेल्या की एवढी परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा ते नंदीला त्या जोपासतात. त्या काकी प्रत्येक माणूस गेला त्याला पाहुणचार करतात, म्हणजे एवढी माणुसकी आहे. आणि या माणुसकीसाठी मी त्यांच्यासाठी कधी पण उभा राहील. आणि कसं आहे, त्यांनी बऱ्याच नंदींना बैल दिला आणि लोक त्यांच्याकडे हक्काने बैल मागत होते आणि ते पण बिचारे दिला आहे बऱ्याच जणांना. आता त्यांना कोण मला बैल वाटत नाही देते, पण माझ्याकडे जेव्हा मागतील तेव्हा मी बैल देईल. ज्याप्रमाणे ना गट निघाला त्याचप्रमाणे मला असं वाटतं का तो फायनल नव्हती, तो पण गटच होता. जो कोरेगावचा गट बोलतोस तू? हो हो, कोरेगावचा. हा गट ठीक आहे, बरेच गाड्या होत्या. कारण का प्रत्येक प्रतिस्पर्धा खेळणारा आलेला आहे माणूस, की कोणी असं बोलत नाही की मी हरेल, मी जिंकण्यासाठीच खेळणार आहे. सगळे जिंकण्यासाठीच खेळतात. तर मी असं बोलू शकत नाही कोणाला की माझ्या गटामध्ये गाडी का झुकली, माझ्या गटामध्ये का गाडी झुकणार, असं मी बोलू शकत नाही. पण लोकांना माझ्या नंदी ज्या टायमाला पळताना दिसेल त्यांना स्वतःला तेव्हा समजेल की शंभूला एकदा गट पाऊस होऊ द्या, नंतर आपण सेमीला पळू. तुम्ही फायनल झाली, पण पहिले निकाल लाईव्ह स्क्रीनला बघितल्यानंतर खूप जल्लोष केला. काय झालं, मला निकाल माहीत नव्हता, कारण खालून मी खाली पळत येत होतो, तर मला निकाल बघितलाच नव्हता. आणि मला पहिले निकाल बघायचा होता किती अंतरात निकाल झाला. कारण का ना, मी आता 3 फेऱ्याच्या मैदानाला खालून जेव्हा जातो ना केतन, तेव्हा आमची मुलं मध्ये जर खालून सुटल्यानंतर मला समजतं की गेलं आहे. मध्ये जी मुलं उड्या मारतात ना, मी समजून जातो की नंबर झालेला आहे. आणि मधून मुलं सांगतात पण ना आपल्या फाटीवर उड्या मारल्यानंतर, तेव्हा समजतं आणि खूप आनंद होतो तेव्हा. आणि जेव्हा कोरेगावला ना 1 नंबर झाला, खरोखर सांगतो तुला, थार असेल, 3 लाख रुपये असेल, ठीक आहे, हे बक्षीस आहेत माझ्यासाठी, खूप मोठं बक्षीस आहे. 3 लाख रुपये झालं, थार झाली, एवढं मोठमोठे बक्षिसांना मी नावं नाही ठेवत आहे, पण हिंद केसरी किताब हा खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो मिळाला मला, आणि मला त्या म्हणजे त्या जोशामध्ये मी पळू का जाऊ का चालू काय मला स्वतःला समजत नव्हतं की मी एकदा शंभूपर्यंत पोहोचतो कसा. आले आले त्याच्या कपाळाची पप्पी घेतली पाहिजे, कारण एवढा मोठा गिफ्ट त्यांनी जर मला दिला, कारण का त्याचं मी आयुष्यभर उपकार करू शकत नाही. आणि ना तुमची जी बोलायची ट्युनिंग वगैरे ना एकदम म्हणजे एकदम वक्ता कसा असतो त्याप्रमाणे आहे प्रॉपर. केतन, तुझ्या सांगण्याकरता मी गोष्ट सांगतो आवर्जून. वडील 2014ला गेल्यानंतर फॅमिलीची बरीचशी जबाबदारी असेल, कामाची जबाबदारी असेल, भरपूर अशा जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या. आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना बरेचशी लोकं भेटली, खोटं बोलणारी, खरं बोलणारी, चिटिंग करणारी. या बऱ्याचशा लोकांमधून मी शिकलेलो आहे. आज माझा एवढा मोठा बिझनेस आहे, या बिझनेसमध्ये हजारो लोक मला रोज भेटतात. राजकारण असेल त्याच्यामध्ये लोक भेटतात, आणि ह्याच्यामधून मी सर्व काही शिकलेलो आहे. लोकांशी कसं बोलायचं, वडिलांसोबत असताना ते कसे बोलायचे बैलगाडी क्षेत्रात लोकांशी, बिझनेसमध्ये कसे बोलायचे, राजकारणामध्ये वडील कसे बोलायचे, हे सगळं मी बघितलं आहे माझ्या उघडत्या डोळ्यांनी. आणि त्याच्यामुळे मी या गोष्टी सर्व शिकलेलो आहे. काय म्हणजे बाळकडूनच पाजलेलं आहे मला वडिलांनी, आणि मला सर्व माहिती लोकांशी कसं बोलायचं. आणि खरोखर मी सर्वांशी प्रामाणिकपणे बोलत असतो. पण लोक कशी कधी कधी काय गोष्टी चुकीच्या पण हे करतात, पण तसं मी नाही आहे. शंभूच्या फॅन्सबद्दल काय बोलाल तुम्ही? हो, शंभूचे फॅन्स खूप वाढले. आता तू व्हिडिओ कॉल चालू होता, तो आमच्या वॉर्डमधला मुलगा आहे, त्याला शर्यतीचं काही संबंध नाही, पण त्याला त्याच्या गावावाल्यांनी सांगितलं तू त्या गोट्यावर जा, त्यांच्या वाड्यावर, आणि तो मामाला शंभू दाखव. आणि योगायोग मी पण आलो, आणि त्याने दाखवलं बघ आकाश शेठ आलाय म्हणून. ते दादा बोलतो बिग फॅन शंभूचा. म्हणजे या शंभूनी तो सोलापूरचा आहे, त्या शंभू म्हणजे महाराष्ट्रभर देशभर प्रसिद्ध झाला.
आज बघ ना बैलगाडी क्षेत्र केवढी मोठी झाली. तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून बैलगाडा साता समुद्र पार गेली. लोक प्रत्येक जण बघतो बैलगाडा शर्यत, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नंदी हा तुमच्यामुळे फेमस होतोय. नंदीच्या पळाच्या जोरावर तो पळतोच, पण स्वतः तुमच्या पण काही याच्यामध्ये तुमचा पण खारीचा वाटा आहे नंदीला फेमस करण्यामध्ये. गरीबाचा नंदी जरी तुम्ही फेमस करता, एखादा गरीबाचा नंदी तुम्ही फेमस केला ना, तो ऑटोमॅटिकली नंबरला जातो. मित्रांनो, आता आपण मुलाखत विषयी बोलतोय ना, तर मी पहिला असं कुठला तरी गाडा मालक बघितला असेल ज्यांनी स्वतः बाईटमध्ये बोलला का तू माझ्याकडे मुलाखत घ्यायला नको, मी तुझ्याकडेच मुलाखत द्यायला तो घरी वाटला तर. तू मला फोन करत होतास तेव्हा ना, कोण तूच ना करत होता मला फोन. हां, काही विषय नाही. बघ, तुम्ही आपली मुलं आहेत. मी दुपारी सूरजच्या बाईटमध्ये तुमच्याबद्दल सगळ्यांचा उल्लेख केला आहे, ऐकलंयस तू? की बोललो आमचा सूरज असेल, आमचा दीपू असेल, केतन असेल, MM वायले असेल, काव्या मधुरा ब्लॉगवाला ते असतील, म्हणजे एवढी तुम्ही दिवसभर या नंदींची रेकॉर्ड करता, त्याचं शूटिंग करता, त्यांच्या बाईट घेता, दिवसभर तुम्ही त्या उन्हामध्ये त्या नंदींबद्दल माहिती विचारता. खरोखर तुम्ही ह्या नंदींना चांगली वाव देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. चांगले म्हणजे लोकांपर्यंत बैलगाडा शर्यत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. एखादा गरीबाचा नंदी जरी असेल ना, तो मोठ्या माणसाला कधी दिसेल? तो बघत नाही त्याला. तो शर्यत असली तरी त्याच्याकडे बघणार नाही. पण जेव्हा त्याला यूट्यूबवर जाऊन बघतो, अरे हा कुठला नंदी आहे, हा कसा पोहतो, त्यानंतर तुम्ही विचारता, त्याची शर्यती विचारता, सगळ्या काय गोष्टी विचारता, तेव्हा त्यांना समजतं अरे हा ह्यो नंदी चांगला पोहतो, आणि तुमच्या माध्यमातून त्याचा चांगला पैरा होतो. जसे क्षेत्र पुढे चालला तसं क्षेत्र डिजिटल झाला. आज मोबाईलपासून ड्रोनपर्यंत वाढत चाललेत. खूप चांगले चांगले निकाल भेटत, कुणावर अन्याय देखील होत नाही मैदानात. बैलगाडा क्षेत्र खरोखर चांगला चाललेला आहे. याच्या पहिले जे शर्यती क्षेत्र होतं बघ, लाईव्ह नसल्या कारणाने खूप अशी भांडणं व्हायची, खूप म्हणजे निकालावर वाद व्हायचे. पण आता कुठेतरी ते थांबलेलं आहे, आणि कुठेतरी बैलगाडा क्षेत्राला चांगली चालना मिळते. कारण का बघ, एखादा मालक अफाट त्या नंदीवर जीव करतो, आणि ज्या टायमाला त्याचा निकाल चुकीचा मिळतो ना, तेव्हा त्याला खूप दुखावला जातो. त्यासाठी आता सर्व आमच्या मुंबईच्या कमिटी असेल आमची संपूर्ण, आणि आमची पश्चिम महाराष्ट्राची जी कमिटी असेल, अतिशय चांगला निर्णय घेऊन लाईव्ह स्वरूपामध्ये सर्व जे निकाल असतील ते देण्यात येतात. मित्रांनो, आता देखील ना हे खूप सारे फॅन्स पाहणारे आलेले आहेत. मामा, कुठनं आले तुम्ही? खोपोलीवरनं आलेत. आणि एक भाऊच आहे आमचा मोठा. मित्रांनो, पाहू शकतात आज मुंबईच्या चारी कोपऱ्यावरनं नंदी पाहण्यासाठी सर्व मंडळी आलेली आहे. कुठेतरी या नंदीने कमवलेलं प्रेम मालका आणि नंदीला पाहण्यासाठी आलेत. खूप मोठा मान मिळवलेला आहे कुठेतरी. खूप शंभूवर प्रेम करणारे आहेत, कारण काल जसं शंभू संध्याकाळी येणार आहे, तर जेवढी आमची बारीक मुलं असतील, म्हणजे त्याचे जे फॅन फॉलोअर असतील, सर्व काल संध्याकाळी इथंच होते. प्रेम करतात त्याच्यावर, आणि तो पण तसा पळण्याचा त्याचा रुबाब आहे, आणि तो पण पळतो चांगला, त्याच्यामुळं लोक त्यावर प्रेम करतात. आणि आता आमचे काका जे असतील ते एवढे लांबून आलेत, खरोखर शंभूवर त्यांचं प्रेम आहे. आणखी विचारत आला ना, आता मुंबईमध्ये बैल आलाय, तर हा बिंदोडच्या मैदानात खेळणार असेल का तयारी चालू असेल फक्त 3 फेऱ्याची? बिंजोड असेल, 3 फेऱ्या असेल, सगळीकडे शंभू पळणार. बिंजोडला पण पळणार, 3 फेऱ्याला पण पळणार. तुम्ही असं घोड्यामध्ये फेऱ्या टाकता का आपल्या नंदीमध्ये टाकता? घोड्यामध्ये कधीच नाही फेऱ्या टाकत, कारण घोड्यामधला जो नंदी नाही आहे, घोड्यामध्ये जो बैल पळतो त्याला घोड्यामध्ये टाकलं जातं. कारण हे नंदी घोड्यात पाळल्यानंतर थोडंसं भीती घेऊन घेतात, त्याच्यामुळे घोडा काय बघत नाही, ओढतच नेतो, मग त्याच्यामुळे घोड्यामध्ये नाही कधी पळत. मित्रांनो, याची खरेदी देखील बघायला गेलं ना, तर कुठे एवढा काय तो 80 करोड ना 1 करोडचा बैल नाही आहे. सॉरी, 80 लाख आणि 1 करोडचा बैल नाही, कुठेतरी तो 8 लाखाचाच बैल आहे. पण त्याने आज कुठेतरी नाव कमवून दिलं तुमचं, मग पैसे फेडले पूर्ण. त्याची किमतीचं मोलच नाही त्याला, आणि किंमत मी आज एवढे नंदी मागमाग घेतले, पण कधी त्या नंदीन जरी पळाला असेल, नाही पळाला, पण मी कधी नाव नाही ठेवत मालकांना. ते आपल्याला एकदम मन खोलून देतात, आणि आपण त्यांना कुठंतरी नावं ठेवायची हे माझ्या रक्तात नाही आहे. आज 8 लाखाला शंभू घेतला आहे, पण खरोखर तो नाव करतो आहे संपूर्ण राऊत कुटुंबाचं, माझ्या वडिलांचं, आणि त्याच्यामुळे त्याची किमतीला मोल नाही माझ्याकडे. काय किस्सा वगैरे मैदानातला सांगाल का तुम्ही? मैदानाचा किस्सा काही नाही आहे. सर्वप्रथम ज्या टायमाला शंभू घेतला, 2 फेरे पळाला चांगल्या प्रकारे, आणि 2 फेरे पळाल्यानंतर बैलांनी आम्ही खरेदी केल्यानंतर आम्ही वांगणीला शर्यतीला नेल्यानंतर शंभू बाहेर गेल्यानंतर
मला स्वतःला असं वाटलं की काहीतरी आपलं चुकीचं झालं, म्हणजे आपल्या खांदा चुकतोय का? नाही 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 नाही. म्हणजे काहीतरी चुकी झाली नंदी घेऊन. कारण का बरेचशी लोक स्टेरॉइड असेल काय गोष्टी असतील ते करतात, म्हणजे मला असं वाटतं करतात, आणि मग त्या गोष्टी मला अशा आढळल्या की असं झालं असेल का. पण ती गोष्ट नसताना शंभूच्या कमरेमध्ये चमक होती, आणि चमक कमरेमध्ये असल्याने मला ते कळून आलं ना का तो म्हणजे जेव्हा सुटताना शिडी करतो, हां हां. मस्ती थोडीशी करतो खाली, तर ती चमक त्याच्या उसटण्यालाच आली होती. तर ती चमक आढळली नाही, आणि त्याच्यानंतर सर्व जे श्रेय या बैलाला घडवण्याला जाईल ते आमच्या हर्षल पोळला, अक्षय पोळला, आगाशी नगरवाल, त्यांच्यामुळं शंभू घडला. आणि त्यानंतर गेल्यानंतर सराव असेल, ते कमरेमधलं काय चमकलेली काय शीर हे झाली होती, ते सगळं करण्याचं काम त्यांनी केलं, आणि त्यांनी एकदम मनापासून घडवलेला नंदी आहे शंभू. किती महिने बैलवरती होता आता? पूर्ण वर्षच. वर्षभर मेहनत चालू होती. नाही नाही, मेहनतीचा काहीच विषय नाही, थोडासा प्रॉब्लेम होता, एक 15-20 दिवसात तो प्रॉब्लेम निघून गेला. मग त्याच्यानंतर शंभूनी पहिल्याचं तुला विषय सांगितलं, शंभूला गट पण पास नाही झाले, 1-2 मैदान हो. गटसुद्धा पास झाले ना, तरी त्यांनी एवढी मेहनत करून मग आमच्या सुंदरमध्ये घालून एखादा गट पास, मग सेमी पास, मग नंतर फायनलला राहायला लागला, मग आवड निर्माण होत गेली शंभूकडून. आणि ना आता कसं पावसाळ्याचा सांगत होईत चालले, बैल वरती जातील, जसा पावसाला येईल तसा मालशिरसचा मैदान देखील जवळ येतो. आत्ता जो कुठला मैदान 3 फेऱ्याचा नामांकित असेल, हिंद केसरी असेल, म्हणजे असं महाराष्ट्र केसरी असेल, तिथं शंभू पडेल. आणखी काय अपडेट द्याल दादा? चला